मीडिया पार्टनर असलेला मनोज जरांगे यांच्यावरती आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। 26 एप्रिलपासून हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहामध्ये दिसणार आहे। या चित्रपटाची सर्व टीम जी आहे नांदेडला प्रोडक्शनसाठी आलेली आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले रोहन पाटील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्हाला काय अनुभव आला या चित्रपटामध्ये? महाराष्ट्राच्या जनतेला प्रथमतः जय शिवराय। मी चित्रपट अभिनेता रोहन पाटील। येत्या 26 एप्रिल 2024ला जो आमचा सिनेमा रिलीज होतोय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, ह्याच्यामध्ये मी प्रथमतः माझी ओळख करून देतो। मी जरांगे पाटील साहेब यांची भूमिका पार पाडली। खूप चांगला सिनेमा आहे। आपण व्हॅनिटीवरती पोस्टर पाहू शकता आणि राज्यभर एवढी चर्चा आहे सिनेमाची सध्या। आणि ह्याच्या प्रमोशन दौऱ्यासाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर आंतरवाली सराटीपासून सुरुवात केली आणि आज त्याचा टप्पा आमचा नांदेडपर्यंत येऊन थांबलाय। खूप चांगला विषय, म्हणजे आम्हाला जरांगे पाटलांचं यश नाही, जरांगे पाटलांचा संघर्ष आम्हाला राज्याला दाखवायचा आहे आणि तो संघर्ष ह्या सिनेमातून खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलाय। मला जास्त बोलायचं नाही। येत्या 26 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा आपण सगळ्यांनी बघा। हल्लीच्या कालखंडामध्ये माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो, जरांगे पाटील समाजासाठी संघर्ष करतात आणि तो संघर्ष कसा केलाय या संघर्ष योद्धामध्ये खूप चांगला बघायला भेटेल आणि आपण तो बघायला अशी आशा व्यक्त करतो। समाजासाठी संघर्ष करणाऱ्या योद्ध्याची ही कहाणी आहे आणि त्याचे लेखक आपल्यासोबत आहे। ही तुम्हाला हे नेमकं कसं सुचलं आणि तुम्ही रेखाटताना तुम्हाला काय अनुभव आले? जय जिजाऊ जय शिवराय। मी या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे। संघर्ष योद्धा हा चित्रपट म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक प्रामाणिकपणे खूप मोठ्या प्रमाणात इमानदारीने दिलेला लढा आणि ह्या लढ्याला आलेलं यश ह्याच्यावरती आधारित हा चित्रपट आहे। परंतु आज आपण संपूर्ण राज्य देश जरांगे पाटलांना यश भेटते। जरांगे पाटील आज राज्यभर देशभर खूप प्रसिद्ध झाले, जगात प्रसिद्ध झाले हे दिसते। परंतु हे करण्यापाठीमागं 15 ते 20 वर्षाचा त्यांचा जो महाभयानक संघर्ष आहे हा पण समाजाला कळाला पाहिजे। कारण त्यांच्यासारखा संघर्ष कुठल्याही क्षेत्रात कुणीही प्रामाणिकपणे तेवढे जर केला तर कुणीही त्या ठिकाणी सक्सेस होणार आहे। म्हणून जरांगे पाटलांना साक्षी ठेवून एक आणि विशेषतः जरांगे पाटील हे एक देव माणूस आहेत। आज मराठा समाजासाठी ते देव माणूस ठरलेले आहेत, कारण त्यांचा लढा हा विजयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। म्हणून हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात आम्ही रिलीज करत आहोत आणि त्याची एक परिचिती पण आम्हाला आलेली आहे। ह्या चित्रपटाची आपल्या या चित्रपटाची 2 गाणी आम्ही लॉन्च केली आहेत। तर त्या एक गाणं आता देशामध्ये 2 नंबरला आहे आणि एक गाणं देशामध्ये 5 नंबरला आहे। तर हा चित्रपटसुद्धा तशाच पद्धतीने इतिहास करणार आहे याची मला खात्री आहे। नक्कीच हा चित्रपट इतिहास करणारा आहे आणि एका गरीब कुटुंबातल्या या योद्ध्याची आपण कहाणी जनतेसमोर मांडताय। त्याचं दिग्दर्शन करताना तुम्हाला काय वाटलं, कसे अनुभव? नमस्कार, मी शिवाय दोलताडे, डिरेक्टर। मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांचं यश लोकांना माहीत आहे, पण त्यांचा संघर्ष लोकांना माहीत नाही। तर त्यांचा संघर्ष लोकांना माहीत होण्यासाठी आम्ही सर्व टीमनी ठरवलं की त्यांच्यावर चित्रपट होणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांची पूर्ण माहिती घेऊन सगळे बारीक सारीक गोष्टी, त्यांचं स्ट्रगल जो आहे ते सगळी माहिती त्यांच्याकडून घेऊन आम्ही त्यांच्यावर चित्रपट केला आणि हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे। नक्कीच या चित्रपटातील सहकलाकारसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि महाराष्ट्राला जब्या नावाने ज्यांची ओळख आहे। दादा, काय सांगाल, तुम्ही या चित्रपटामध्ये भूमिका निभावलेली आहे आणि ते काम करताना तुम्हाला काय अनुभव आले, कसं वाटतं? नमस्कार, मी सोमनाथ आवगडे। मी ह्याच्यात खूप महत्त्वाची भूमिका केली आहे आणि मी त्याच्यावर काय जास्त बोलणार नाही। आता मी फक्त एवढंच सांगेन की 26 एप्रिलला जाऊन तुम्ही फिल्म बघा, ते आशा तुम्हाला ती भूमिका आवडेल। थँक्यू। नक्कीच आपल्यासोबत काही प्रेक्षक आहेत, मराठा बांधव आहेत। दादा, काय सांगाल, हा चित्रपट एका मराठा योद्धावरती येतोय आणि हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, आपलं काय आव्हान असेल? मी सकल मराठा समाज नांदेडला आणि मराठवाड्याला प्रकर्षानं आव्हान करेल, येत्या 26 तारखेला मनोज पाटील जरांगे संघर्ष योद्ध्याचे विचार जर घराघरापर्यंत पोहोचायचे असतील तर घराघरातला माणूस येऊन हा चित्रपट पाहायला पाहिजे आणि नांदेडमध्ये तुफान गर्दी होणार आहे। चित्रपटच्या पूर्ण टीमला सुद्धा मी आज असं आश्वासित करू इच्छितो की नांदेडला जर 26 एप्रिलला पिक्चर रिलीज झाला, 26, 27, 28 3 दिवस तुम्हाला तिकीटसुद्धा भेटणार नाहीत। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट फुल होणार आहेत, काही शंका नाही आहे। नक्कीच चित्रपटाची क्रेज इतकी असणार आहे की या चित्रपटासाठी चित्रपटगृहामध्ये कुठल्याही प्रकारे तिकीटसुद्धा उपलब्ध होणार नाहीत। सुरुवातीलाच 3 दिवस हाऊसफुल असणार असं मराठा कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।